तेव्हा सर्व दरवाजे बंद होतात. जेव्हा एखादी व्यक्ती दुनिया पीडित होते, जेव्हा चारी बाजूंनी संकटांचा विळखा पडतो, तेव्हा आपलं म्हणायला या जगात काहीच शिल्लक राहत नाही. ना कुटुंब साथ देतं, ना समाज मदतीला येतो. उलट मदतीच्या नावाखाली लोक तुमच्या असहायतेचा फायदा घ्यायला टपलेले असतात. आर्थिक चणचण, सामाजिक बहिष्कार, कौटुंबिक छळ आणि न्यायालयाच्या लांबलेल्या पायऱ्या. अशा वेळी माणूस पूर्णपणे कोलमडून जातो. कुठे जावं, कोणाकडे किनारा शोधावा? काही लोक म्हणतात, नामस्मरण करा, श्रद्धेत मन रमवा. पण जेव्हा पोटात भूक आणि मनात न्यायाची आग असते, तेव्हा ही केवळ मनाची दिशाभूल वाटते. अशा अंधारात सूर्यासारखं लख्ख एकच सत्य होतं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी दिलेलं भारतीय संविधान. जेव्हा दैवावरचा विश्वास उडतो, तेव्हा कायद्यावरचा विश्वास तुम्हाला उभं करतो. जेव्हा देव तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, तेव्हा संविधान तुमच्या पाठीशी ढाल बनून उभं राहतं. बाबासाहेबांचे विचार हे केवळ भाषण नाहीत, तर ते या जगात सन्मानाने श्वास घेण्याचं बळ आहे. दुनियादारी कितीही क्रूर असली, तरी संविधानाने मला माणूस म्हणून हक्क दिला आहे. ज्याला काहीच उरलं नाही, त्याच्यासाठी बाबासाहेबांनी कायद्याचं शस्त्र दिलं आहे. आज मी एकटी असले तरी माझ्या संविधानाचे एक एक कलम माझ्या न्यायासाठी लढणार आहे. हेच अंतिम सत्य आहे. आणि याच सत्याच्या जोरावर मी अखेरपर्यंत लढणार आहे. जय भीम, जय संविधान.